ब्रेकनंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नगररचना विभागातील मोठे अधिकारी भूमिगत तब्बल खरं तर 1300 ते 1500 फायली प्रलंबित असल्याची माहिती आहे। चौकशी किंवा अटकेच्या भीतीने अधिकाऱ्यांची टाळाटाळ पाहायला मिळते। नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नगररचना विभागातील मोठे अधिकारी भूमिगत झालेत। चौकशी आणि अटकेच्या भीतीने अधिकारी कार्यालयात फिरकण्यास टाळाटाळ करतात। तब्बल 1300 ते 1500 फायली प्रलंबित असल्याची माहिती। अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल आहेत, तर कारवाईच्या भीतीने अभियंते कायदेशीर सल्ला घेत असल्याची चर्चा सध्या म्हाडा खरं तर घोटाळ्यात नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे। या प्रकरणामुळे विभागात खळबळ माजली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय अपडेट? अगदी खरं, आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये म्हाडा भूखंड घोटाळा जो होता तो चर्चेत आलेला होता। या प्रकरणी शासनाच्या वतीने एसआयटी देखील गठीत करण्यात आलेली होती। विशेष म्हणजे याच्यामध्ये भूमिलेख अधिकारी बिपिन काजळे आणि महानगरपालिकेचे अधिकारी कल्पेश पाटील यांना पोलीस कोठडी देखील झालेली आहे। मात्र या प्रकरणानंतर खरं तर आता खळबळ उडालेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अनेक मोठे अधिकारी जे आहेत ते भूमिगत झालेले आहे। चौकशी किंवा अटकेच्या भीतीने जे आहे ते अधिकारी नाशिक महानगरपालिकेच कार्यालयामध्ये फिरण्यास टाळाटाळ करत असल्याची देखील बाब जी आहे ती समोर आलेली आहे। आतापर्यंत 1300 ते 1500 फायली ज्या आहे त्या प्रलंबित असल्याची माहिती आहे। तर काही अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल होऊन कायदेशीर सल्ला देखील अनेकांचा घेत आहे। कारण या प्रकरणामध्ये जर बघितलं असेल तर अनेक मोठे अधिकारी जे आहे ते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहे। आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घरांच्या संदर्भातला हा खरतर घोटाळा आहे। शासनाची दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे। जास्त असलेल्या प्लॉटची साईज कमी दाखवून अशा पद्धतीने जे घर आहे किंवा विकासकांना अनेक जे प्लॉट्स आहेत ते देखील देण्यात आलेले होते। या प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर हे अधिकारी असल्याने आता हे अधिकारी महानगरपालिकेमध्ये फिरण्यास टाळाटाळ करत आहे आणि अनेकांनी मोबाईल बंद ठेवलेला आहे, कायदेशीर सल्ला घेत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या प्रकरणामध्ये आणखीन कोण कोण अधिकारी सामील आहे हे देखील समोर येणार असल्याने या अधिकाऱ्यांनी सध्या तरी गोपनीयता बाळगत आपले मोबाईल फोन बंद ठेवून कार्यालयात येण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे। निश्चित, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।